कधी येणार पोलीस काय माहिती. या बाईला नजरेसमोर एक क्षण सुद्धा सहन नाही करू शकत ना. सिद्धिराज, तुम्ही जरा शांत व्हा, चिडचिड करू नका. आई, जरा पाणी पिऊन घ्या, बरं वाटेल. नको मला. त्या बाईने माझं घर उद्ध्वस्त केलंय. जोपर्यंत ही घराबाहेर जात नाही, माझ्या घशाखाली पाण्याचा एक घोट सुद्धा उतरू शकत नाही. आजी, शांत व्हा, थोडं पाणी प्या. आजी, असं नका ना करू. थोडं तरी पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. कुठल्या मुहूर्तावरती या कैदाशनीला मी या घरात घेतलं ग? सुलक्षणे, तुझी बुद्धी अशी कशी काय भ्रष्ट झाली ग? चांडाळणे, तुला जीवच घ्यायचा होता ना. घ्यायचा होता ना जीव, तो माझा घ्यायचा होतास. अरे माझ्या पोटच्या पोराला मारून काय मिळवलंस तू? माझा अधिराज, माझा सिद्धिराज पोरकी झाली, पोरक केलंस तू. कुठं फेडशील हे पाप बाई? वंशाचा दिवा. या हट्टापायी या कैदाशनीला मी या घरात घेतलं. माझी बुद्धी अशी कशी काय भ्रष्ट झाली काय माहित नाही. या हातानं मी माझ्या गाडे पाटील घराण्याचा नाश केला. सुलक्षणा, असं कसं काय घडलं तुझ्या हातून? छान दिसतोयस. गरम गरम कॉफी. ओ माय गॉड, तुला सांगू का, मला कॉफीच प्यायची होती यार. पण एक मिनिट, ही तूच बनवलीस ना? ओळख बरं. एका मिनिटात थांबा. द परफेक्ट जानू स्टाईल कॉफी, स्ट्रॉंग कॉफी, लेस शुगर. एक्झॅक्टली. बघ, डोळे मिटून ओळखू शकतो मी. हे पण मी काय म्हणतो, एवढं सगळं घडलं, घरच्यांनी तुला किचन मध्ये कसं जाऊ दिलं यार? काय आहे ना मिस्टर विश्वास देशमुख, मी माझ्या घरच्यांना असं सांगितलं होतं की इथून पुढे मला आयुष्यातला प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायचा आहे. मला माझ्या माणसांसाठी काहीतरी करायचंय आणि त्याची सुरुवात मी या कॉफी पासून केली आहे. आता ती पी लवकर, नाही तर थंड होईल. हो हो, चीअर्स चीअर्स चीअर्स. तू माझ्यासाठी कॉफी बनवलीस. ऍक्च्युली मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी काय रे? मला तुझा मग हवाय. 2 मिनिटासाठी. आलोच आलोच. विश्वा, असा काय हा? विश्वा, आलो. हाय. ए विश्वा, थांब. इतकं छान हार्ट आहे ते, तोडतोयस कशाला? हे बघ, अजिबात तोडू नकोस. तुझा हार्ट तुझ्याजवळ ठेव, मी दुसरं बिस्किट खाईन. हॅपी फ्रेंडशिप डे जानू. हॅपी फ्रेंडशिप डे. काय रे, म्हणजे या सगळ्या गडबडीत आज फ्रेंडशिप डे आहे हे सुद्धा विसरले मी. आणि मी तर तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड पण नाही आणला. इट्स ओके. हात पुढे कर. कारण एवढ्या सगळ्या गडबडीत तू कशी लक्षात ठेवणार होतीस? सो इट्स ओके. पण तू तर लक्षात ठेवलंस ना. कारण कसं आहे, आपली मैत्री सेलिब्रेट करण्याचा मी एकही चान्स सोडत नाही. अँड यू नो दॅट.
येस, हे एकदम खरंय. बाय द वे, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा होता. बोल ना. जानू, आयुष्यात काहीही होते, प्रॉमिस मी, तू आपली मैत्री कधीच नाही तोडणार. विश्वा, खरंच मॅड आहेस तू. मला सांग, मी आपली मैत्री का तोडेन? हे बघ, तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि हा मित्र मला आयुष्यभर माझ्यासोबत हवाय, कळलं? काय झालं, हसतोयस का? कॉफी, मगासपासून कॉफीच नाही पेलो. एक मिनिट. घे 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 घे. वाव, अगेन दिस इज द बेस्ट कॉफी आय हॅव एव्हर हॅड. मी काय म्हणतो, तू एखादा कॅफे का नाही काढत? वाव यार, ग्रेट आयडिया. ऍब्सोल्युटली. पण मग मी काय म्हणते, तू स्पॉन्सर का नाही करत? आत्ता करतो. किती हवेत सांग. हे बघ, खिशात राहू दे. आहेत आहेत आहेत. मेरे का दुर्घट. इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता या बाईला घेऊन जा. या बाईनेच पप्पांचा खून केलाय. ताब्यात घे ना. नाहीये, इथे कशाला आलेत? मी कुठे जाणार नाहीये. मी कुठे जाणार नाही. सोडा मला. हे जास्त बडबड करायची नाही. चल सांगितलं ना. सोडा म्हटलं ना मी. चल म्हटलं ना. तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाला हात लावला? मी नगराध्यक्ष आहे. गाडे पाटील घराण्याची थोरली सून आहे मी. मी नाही येणार कुठे. एक शब्दही काढायचा नाही तोंडातून. चल मुकाट्याने. मॅडम, तुमच्यावर खुनाचा आरोप आहे आणि त्या विरोधात ठोस पुरावा देखील आहे आमच्याकडे. तुम्ही नगराध्यक्ष असाल किंवा कोणी असाल, कायद्यासमोर सर्व समान असतात. नीलांबरी वहिनी, आजपर्यंत तुम्ही तुमच्या सत्तेचा आणि पैशांचा वापर करून वाटेल तशा वागलात. सगळ्यांना आपल्या तालावर नाचवलं, पण आता नाही. आता तुमची सुटका नाही. आणि गाडे पाटलांचं नाव तर तू घेऊच नकोस. तुझा आणि आमचा संबंध आता संपलाय. तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. सोडा मला. सोडा. अधिराज, सोडा म्हटलं ना मला. चल म्हणते ना. हो, अधिराज, तुम्ही तरी समजावून सांगा ना यांना. मला नका घेऊन जाऊ ना. आपलं इतकं वर्षाचं नातं आहे हो. तुम्ही एक संधी द्या ना मला. विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू? माझ्या वडिलांचा जीव घेतलायस तू. तुला या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आजी, 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 एकदा माफ करा प्लीज. प्लीज आजी, समजून सांगा ना तुम्ही. हे पण नाही ऐकत. सोडा मला. सोडा म्हटलं ना आजी. भावना, आई तुम्ही समजा ना. सिद्धू, तू तरी समजून